खरं तर आपण पाहतो तानाजी टागेवली आणि त्याचबरोबर संपूर्ण मित्रपरिवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहते। आम्ही शिरवलीकर चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो, अहोरात्र रंगलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते। मुरबाड परिसरातील एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख निर्माण होताना पाहायला मिळते। आणि पहा, टेनिस बॉल क्रिकेटचा एक भव्यता, एक दर्जा दाखवणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो। जातो आपण मॅचच्या दिशेनं, जिथे मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळते। सलामीलाच अनिकेत आणि लक्ष्मण दोन दिग्गज खेळाडू, दोन मातब्बर खेळाडू आमने सामने येताना पाहायला मिळतील। आणि सलामीचे बॅटर आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतो। गोलंदाजी मार्कवरती सनल चे मात्र सज्ज होत आहेत। चला ऑफिशियल्स लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या। तब्बल 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवतो। मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये अगदी समस्त ग्रामस्थ शिरवलीकर मासा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा उभी राहते। आणि पहा, एक चांगली स्पर्धा, एक गाव एक संघ ही चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला आली आहे। बलिवरे संघाचा कॅप्टन्स लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधा। बलिवरे संघाचा कॅप्टन्स या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेचे ऑर्गनायझर ज्यांनी या स्पर्धेसाठी भरभरून मेहनत घेतली आणि खरं तर आपण पाहतो ज्यांच्या कष्टाचा आज मी म्हणेन नक्की चीज झालेला आहे, विकासजी आगिवले आणि त्यांचा सहमित्र परिवार आपण पाहू शकता समोरच्या दिशेनं। विशेष मी त्यांचं कौतुक करेल, तानाजी आगिवले यांचे सर्व सहकार्य असतील। आणि बलिवरे संघाचा कॅप्टन लगेच आपण संपर्क साधा। बलिवरे संघाचा कॅप्टन्स लगेच आपण संपर्क साधायचा। मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते। समोर आपण पाहू शकता या स्पर्धेचे सर्व प्रणेते आपल्याला पाहायला मिळतात। मुख्य व्यासपीठावरती तानाजी टागेवले असतील, अहोरात्र जे मात्र आज या ठिकाणी उभे आहेत आणि या स्पर्धेला भरभरून मेहनत घेणार आहे, अगदी ज्यांच्या कष्टाला तोड नाही असे विकासजी आगिवले असतील। आणि त्याचबरोबर आपण पाहतो पद्माकर आप्पा शिरोसे साहेबांच्या माध्यमातून आकर्षक चषक, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न हे चषक जिंकण्याचं। आज पाहायचं कुठला संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे, कुठला संघ आजच्या रात्रीमध्ये अंतिम फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार आहे। सर्वांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे आणि मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते। कोण कोणाची सत्ता इथे उद्ध्वस्त करेन। टेनिस बॉल क्रिकेटचे दोन महान साम्राज्य आमने सामने येताना पाहायला मिळतात। मागच्याच मॅच मध्ये 17 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा कुटण्याचा विक्रम ज्या लक्ष्मणनं मैदानावरती केलेला आहे, तो लकी स्ट्राईकच्या दिशेनं आज रात्रभर तो लकी ठरलेला आहे। गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल सनल। पहिलाच बॉल आपण पाहतो, बेस्ट विरोधात बेस्ट, लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। अवांतरनं सुरुवात होताना पाहायला मिळते। आजच्या सनलनं संपूर्ण रात्र गाजवली आहे। ज्या पहिल्याच रात्रीमध्ये काय गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी धार त्यानं दाखवलेली आहे, प्रत्येक षटकामध्ये निर्णायक राहिलेला आहे। पण समोर आपण पाहतो आम्ही शिरवलीकर चषकामध्ये पहिला अर्धशतक ठोकणारा फलंदाज लकी जो आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे दोन मातब्बर आमने सामने आलेले आहेत, दोन प्रतिस्पर्धी आमने सामने आहेत आणि का एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतं। पुन्हा एकदा सनल ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेस भरकटलेला आहे। मागच्या वेळेस लेग स्टंपच्या बाहेर भरकटला होता तो, पुन्हा एकदा त्यानं रिदम थोडासा बदलला आणि पहा थोडासा अँगल प्राप्त करण्याच्या नादात तो ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा भरकटताना पाहायला मिळतो। पुन्हा एक अवांतर चेंडू या ठिकाणी येतो, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल। स्कोर कार्ड वरती धाव संख्या 2। बलिवरे संघाचा कॅप्टन लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधा ऑर्गनायझर कमिटीकडे। सातत्याने एकच सूचना करायला लावू नका। गोलंदाज तयार, यावेळेचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंचांकडे परत एकदा लाऊड अपील। पाहायचं अपील मध्ये किती उत्साह, किती आत्मविश्वास आहे। अंडरग्राऊंड प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातो फलंदाजावरती। आणि पहा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळाला। हा चेंडू सुंदर होता, योग्य लाईन आणि योग्य रिदम मध्ये चेंडू केला, चेंडू डॉट। संघाची धाव संख्या 2 या धाव संख्येवरती परत एकदा बॅकवर्ड पॉइंट मध्ये यावेळेस सनल वरती प्रचंड मोठा आक्रमण, सरळ चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे। लकीच्या बॅट मधून येतोय शानदार चौकार, 4 रन। च्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे 6 या धाव संख्येवरती। बलिवरी टीमचा कॅप्टन लगेच या ठिकाणी संपर्क करा।
हो हो हो, यावेळेचा बॉल योग्य लाईन, योग्य दिशा आणि पहा बॉलची दशा देखील बदलली. चिनू डॉट आलाय. कधी गोलंदाज कधी फलंदाज हे बेटल रंगणार आहे आणि खरं तर एक चुरस मात्र संपूर्ण क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. अहोरात्र क्रीडा रसिक पहा जागा देखील सोडायला मागत नाही. एक जबरदस्त मॅच घमासान महायुद्ध तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आलंय. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज तयार होतोय. यावेळेचा बॉल बॅटची एज ओ हो हो, प्रयत्न चांगला होता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप होतो. कॅच मैदानावरती निसटलेली आहे. जीवनदान प्राप्त होईल. अर्धशतक ठोकणारा लकीला मिळालेले हे जीवनदान आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. विध्वंस मैदानावरती घेऊन येणार आहे. एक धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. संघाची धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो ठाकरे नगर कोलटन विदाउट लॉस पहिल्या षटकामध्ये 7 धावा आपण पाहणार आहोत आणि गोलंदाजच्या माध्यमातून सनलला आपण पाहतो. प्रत्येक धावेसाठी खरं तर एक कडवा संघर्ष चालू आहे. यावेळेस पहा एक सुंदर स्ट्रोक अनिकेतच्या बॅट मधून क्लोन शॉट डीप मिड विकेटला आला चौकार. टीम आपल्यासाठी हा शेवटचा कॉल. ऑर्गनायझर कमिटीकडे कॅप्टन आपण लगेच संपर्क करा. यानंतर सूचना केली जाणार नाही. ऑर्गनायझर कमिटी तिथे निर्णय घेणार आहे त्यामुळे आपण लगेच संपर्क करा. पुन्हा 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 एकदा बॅक टू बॅक दुसरा धमाका होईल. 1 बाउन्स ओर द बाउंड्री रोप. आणखीन एक 4. थँक्यू. थँक्यू. स्कोर कार्ड वाढेल जाऊन पोहोचेल 15 ह्या धावा संख्येवरती. पहा शेवटचे दोनही चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेले सनलचे. काय आत्मघातकी हल्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्कोर कार्डवरती धावा संख्येचा विचार जर आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 संपलं जाणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जर आपण पाहिल्या 15 आहेत. विदाऊट लॉस 15 म्हणजे एक चांगला स्टार्ट. तुमची चांगली सुरुवात म्हणजे तुमचं अर्ध यश असतं. पण क्रिकेटमध्ये ही मन जास्त लागू होत नाही कारण आपण पाहतो कधी कधी चांगली सुरुवात होऊन मध्यंतरी गोलंदाज देखील कमबॅक करताना पाहायला मिळतात. म्हणजे क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. लकी आपल्याला पाहायला मिळेल आज काय प्रभावित केलेलं आहे लकीनं. काय सुंदर बॅटिंग केलेलं आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या आज रात्रीमध्ये त्यानं मन जिंकलेली आहेत. आज खरं तर या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये लक्ष्मण या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते कारण त्याच्या लौकिका साजेल असा खेळ त्यानं आतापर्यंत केलेला आहे. योगेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हा चेंडू कव्हर्स मधून एक्स्ट्रा कव्हरला मार्गस्थ होणार आहे. क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी देतो. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचला. 2 धावा. तिसरीचा कॉल नकार. गिरीशजी बंगारा आपण या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होत आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपली उपस्थिती या ठिकाणी आदरणीय आहे. गिरीश सर आपण आलात तर आपलं सहर्ष स्वागत. म्हणजे या स्पर्धेने एक आगळा वेगळा रेकॉर्ड्स बनवलेला आहे. पहा जवळपास निम्मी रात्र सरलेली आहे तरी देखील मान्यवर या ठिकाणी गाठीबिटी देताना पाहायला मिळतात. म्हणजे ही लोकप्रियता काय आहे या स्पर्धेची आपण सांगू शकतो. आणि पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार आहे. येतोय 4. संघाची धावा संख्या धावफलकावरती 21 धावा आहेत. गोलंदाजच्या माध्यमातून योगेशचं भव्य स्वागत झालेलं आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये 4 धावा येतील तर स्ट्राईकच्या दिशेनं पुन्हा एकदा संघर्षाचं रणशिंग मैदानावरती फुंकलेलं आहे. पहा पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. या षटकामध्ये परत एकदा आक्रमणावरती उतरलेले आहेत. दोन्ही फलंदाज आता सेट आहेत आणि पहा 4 षटकांच्या या मॅचला पुढे घेऊन चाललेले आहेत. योगेश खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्क पायावरती गेला. एक धाव इथे रोखू शकणार नाहीये. यस पंचाचा तसा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतो. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी संघाला प्राप्त होतीये. संघाची धाव संख्या
पुढे जाईल 22 या धावसंख्येवरती. पहा काय सुरुवात दिलेली आहे या जोडीनं एका महत्वाच्या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आपण पाहतो ठाकरेनगर कोलटन, दुसऱ्या बाजून श्री गणेश तोंडली संघाच्या वतीने गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो योगेशची गोलंदाजी. योगेशने कमबॅक केलेला आहे, चौकार पाठोपाठ एक सिंगल त्यानं खर्च केली. स्ट्राईक रोटेट होतीये, तर समोर आपण पाहतो अनिकेत. अनिकेत साठी हा बॉल लाईन आणि लेंथचा विचार केला जाईल. यस, लेग स्टंपला मिस करणारा हा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. पुन्हा एक अतिरिक्त धाव येते आणि अवांतर बरोबर टीमची धावसंख्या वाढली जाते 23. आम्ही शिरवलीकर चषक सर्वांचा अभिमान, सर्वांना अगदी संघटित करणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. भरघोस पारितोषिकांनी नटलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. या बेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, फटका शानदार, जबरदस्त टोला, चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर आहे, येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. 29 धावा. ज्यावेळेस बॅट्स आणि बॉलचा संपर्क आला, आमचे मला टॉप लाईन स्कोर आहेत, एकच शब्द त्यांच्या तोंडातून आला, रॉकेट इथे उडाला आणि पास सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त टोला जो आपण मैदानावरती पाहिलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत. आज कुठलाच गोलंदाज मला वाटतं ठाकरेनगर कोलटन संघाच्या विरोधात अग्रेसर ठरलेला नाहीये, कारण प्रत्येक गोलंदाजावरती या दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलेलं आहे. म्हणजे या दोन्ही फलंदाजाला कुठलाच गोलंदाज आतापर्यंत रोखू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लॉंग ऑफ मध्ये बॅक टू बॅक अनिकेतच्या बॅट मधून आलाय दुसरा षटकार. वेळ घेऊ नका, सूचना आहे, कारण उत्तर रात्रीमध्ये चालू असलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जवळपास मला वाटतं आता 2:24 झालेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 35 आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहा प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलेलं आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जातील तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अलगद तिथून एक धाव येताना पाहायला मिळते आणि सिंगल बरोबरच टीमची धावसंख्या वाढली जाते. पहा ठाकरेनगर कोलटन काय स्टार्ट दिला आणि सातत्य इथे टिकवलेलं आहे. 36 धावा स्कोर कार्डवरती, 2 षटकांचा खेळ संपतो. 36. प्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना पाहायला मिळतात. गिरीशजी बांगारा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. रिगलजी कापडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करायचा आहे. या रिगलजी भरपूर चांगले डीजे ऑपरेटिंग ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेला खरं तर ज्यांनी 4 चांद लावलेले आहेत, सुंदर आवाज दिलेला आहे रिगलजी कापडी, विशेष आम्ही त्यांचं कौतुक करू. आज सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन ज्यांनी केलेलं आहे आणि खरं तर रिगलजी कापडे आणि क्रिकेटचं एक जवळचं नातं आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण गिरीशजी बांगारा यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये 2 षटकांचा खेळ आटोपलेला आहे. 36 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन होईल यावेळेस. गोलंदाजी मार्कवरती भूषण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा बॉल उंच गेला, लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता तिथे. ओ हो, धडपड, थोडीशी गडबड आणि इथे आपण पाहतो झेल घेण्याचा प्रयत्न चुकलेला आहे. एक गाव एक संघ ही संकल्पना ज्यावेळेस असते प्रत्येक खेळाडू स्वतःला या मॅच मध्ये झुकून देतो, कारण तिथे आपण पाहतो सनलला स्वतःला झोकून दिलेला आहे, कारण त्याला माहित आहे या मॅचचं महत्व. इथे जिंकलात तर अस्तित्व टिकणार आहे. आज खरं तर गावाच्या प्रतिष्ठेचा, गावाच्या इज्जतीचा, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक जणाचा प्रयत्न इथे स्वतःला झोकून देण्याचा, समर्पित करण्याचा आहे क्रिकेटसाठी. तर आता धावफलकावरती आपण जातोय. संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचलेला आहे. गेम थोडासा आपण स्पीडअप करा, वेळ नाही, कारण आता 2:30 वाजलेले आहेत, त्यामुळं आपल्याला निर्धारित वेळेमध्ये सामने कव्हर करायचे. यानंतर एक सामना अजून बाकी आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं सनल डाऊन द बॉल, यस टेकन,
तिथे विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का लागलेला आहे. लकी बॅक टू द पवेलियन. अनिकेत यस हिरो लकी जो मात्र डगआउटच्या दिशेने आता प्रवास करणार आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतो. भावेश तिसरं षटक मार्गस्थ आहे. 39 वरती धावफलक. पहिली विकेट आलेली आहे. गोलंदाज तयार. टप्प्याचा बॉल होता. जो मात्र बॉलर बॅक करण्याचा प्रयत्न होता. खरं तर भूषणला ज्या कामगिरीसाठी आणलं भूषणनं ती स्पष्ट केली आहे. कारण विकेट महत्वाची होती. कारण स्कोर कार्डला जर ब्रेक लावायचा असेल त्यासाठी विकेट महत्वाच्या असतात. आणि लकी सारखा एक नामवंत फलंदाज इथे झेलबाद होताना पाहायला मिळाला. 40 वरती धावफलक. अजूनही 9 चेंडूंचा खेळ जो मात्र जवळपास मैदानावरती बाकी आहे. गोलंदाजच्या माध्यमातून आपण भूषणला पाहतो. थोडंसं आपण स्पीड घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. या बेसचा बॉल पुल केला जातोय अनिकेतच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका षटकार. संघाची धावसंख्या 46 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतीये. तर आपण पाहतो तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना चेंडू अगदी नॉट रिचेबल झालेला आहे. त्यामुळे नवीन चेंडू आता तुम्हाला मैदानावरती पाठवावं लागेल. कारण आपण पाहतो मैदानाच्या बाहेर अंधाराचं सावट आहे. त्यामुळे तुम्हाला आता तो चेंडू एकच खेळाडू चेंडू चेक करू शकतो ही सूचना दिलेली आहे आपण. त्यामुळं ही दखल आपण या एकाच खेळाडूला आपण संधी दिली आहे चेंडू चेक करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये भूषणवरती प्रचंड मोठा आक्रमण मैदानावरती आपण पाहिलेलं आहे. आक्रमणानंतर डाव थोडासा शांत होईल का हे आपल्याला पाहिजे. मॅच बॉल आला का? ओके. मॅच बॉल आलाय मला वाटतं मैदानावरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. सनल तिथे चेंडू कव्हर करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि पहा थ्रो काय जबरदस्त होता. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या प्राप्त होतील आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 48 वरती जाऊन पोहोचणार आहे. कारण आपण पाहतो आज शिरवलीकरांची शान असणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. आज प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. अगोदर टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट खेळायचा आहे. तिथे थोडेसे पाय तिथे बेंड होताना पाहायला मिळाले. सिच्युएशनचा विचार या ठिकाणी पंचांनी केलेला. मी पंचाच्या डिसिजनचा कौतुक करेल. कारण पहा काय जबरदस्त डिसिजन. पाय किती बेंड आहेत. किती अँगल प्राप्त केलाय चेंडूनं. सर्व याची शहानिशा केली जाते. म्हणजे हा डिसिजन किती क्विक घेतलेला आहे पंचांनी. आपल्या निर्णयावरती मला वाटतं पंच ठाम आहेत. तिसऱ्या पंचांना आता रेफर केलेला आहे आणि पाहायचं आता तिसऱ्या पंचांचा इथे डिसिजन काय येतो. कमलाकर अण्णा भुईर सर या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता थोडीशी बिजी होताना पाहायला मिळतील. खरं तर आता इथे टप्पा घेतल्यानंतर एक्झॅक्ट किती उसळी चेंडूने घेतली. पेअर डिलिव्हरी. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होईल आणि रोहित यावेळेचा बॉल आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. 1चं रूपांतर आता 2 मध्ये.
पाहतोय आपण भावेशच्या बॅट मधून परत एकदा 2 धावा येतील. गोलंदाज तयार. फ्लॉप लेनचा बॉल फुल टॉस होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता नाही आला. नंतर पुन्हा एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहिला मिळते. सिंगल बरोबरच 51 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 4थं षटक अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. आम्ही शिरवलीकर चषक ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. अहोरात्र रंगलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते आणि पहिल्याच रात्रीमध्ये एक चांगला प्रतिसाद सर्व क्रीडा रसिकांचा, सर्व आमच्या मान्यवरांचा या स्पर्धेला लाभतोय. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक अवी पहा काय चपळाई दाखवतो, काय तत्परता तिथे दाखवतो, पण तिथे पायाने चेंडू त्यानं उडवलेला आहे. आता तोटा इथे संघाला भोगावा लागणार आहे. तिसऱ्या धावेचा कॉल आणि पाहायचं आता तिसरी धाव तिथे येणार का. तिसऱ्या धावेच्या नादात फलंदाज होईल रन आउट. चौथीला मला वाटतं फलंदाज इथे बाद झालेला आहे. चौथ्या धावेच्या नादात विकेट येते, फलंदाज आउट. वरती स्कोर कार्ड पहिल्या इनिंगचा खेळ आपण मैदानावरती पाहतो. भक्कम धाव संख्या या ठिकाणी आपण पाहतो. ठाकरे नगर कोलटन संघाने या ठिकाणी उभी केलेली आहे. 2 विकेट त्यासाठी गमावलेल्या आहेत. पुन्हा एक चेंडू हवेत आहे. अनिकेतचा हात थोडासा चुकीचा स्ट्रोक म्हणू शकतो आपण. पुन्हा एक धाव, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट इथे महत्वाची होती आणि पाहतोय आपण पुन्हा 2 धावा. काय तत्परता दाखवतायत अनिकेत मैदानावरती. 2 धावा येतील आणि 2 धावेंबरोबर संघाची धावा संख्या पुढे गेलेली आहे. स्कोर कार्ड वरती धावा संख्येचा विचार जर आपण केला 56 धावा 37 वरती अनिकेत आता मैदानामध्ये एकाकी झुंज देताना पाहायला मिळतात. 11 चेंडूंमध्ये अनिकेतनं आतापर्यंत 37 धावा केलेल्या आहेत. या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. अनिकेतची 37 धावांची इनिंग 2 चेंडूनंतर कुठे जाणार आहे हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती रोहित तयार. यावेळेचा बॉल शरदचा वेध घेतोय, पाहायचंय तिथे पंचांकडे अपील. यस इज गॉन. विकेट घेतीये फलंदाज अनिकेत, आउट. ते दिलेला आहे चौकारानं. 4 धावा. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 60 धावा बनवलेल्या आहेत 4 षटकांमध्ये. बॅटिंग करत असताना ठाकरेनगर कोलटन संघानं लक्ष 61 धावेंचं प्रतिस्पर्धी संघासमोर, अर्थातच श्री गणेश तोंडले संघासमोर. लावून घ्या. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. श्री गणेश तोंडली या संघाला आवश्यकता
आपण पाहतो तब्बल 61 धावेंची आहे. म्हणजे आता प्रतिषटक 15च्या सरासरीने धावा अपेक्षित आहेत. 15.25च्या सरासरीने धावा इथे विजयासाठी जमवायच्या आहेत. आणि पाहायचं आता सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवतो मी. आणि शिकरेपाडा टीमचा कॅप्टन लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधा. चला प्रेक्षक थोडस आपण मान्यवर थोडस लवकर बाहेर या. आणि सलामी जोडी चला तर थोडस क्विक मध्ये मैदानावरती चला. तुषार आणि रोहित ही जोडी सलामीला आपल्या मैदानाच्या मध्ये पाहतो. लक्ष 61 धाव्यांचं 4 षटकाने बनवायच्यात 61 धावा. रोहित स्ट्राईक एंडला आपण पाहतो. लक्ष जर आपण पाहिलं तर श्री गणेश तोंडले संघासमोर 61 धावांचा आव्हान. 24 चुनाने बनवायच्यात 61 धावा. म्हणजे एक बलाढ्य धावा संख्या या ठिकाणी उभी केलेली आहे. पाहायचं आता त्या कशा प्रकारे बनवल्या जातील, काय घडेल पुढे या मॅच मध्ये. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत रोहितला. दुसऱ्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळतात तुषार. गोलंदाज तयार होतोय. भावेश पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्क होता. हलक्या हाताने खेळला तो तिथे. म्हणजे प्रॉपर मिडल झाला नाही बॅटला हा चेंडू. हलक्या हाताने खेळून काढला तिथे. आणि आपण पाहतो एक धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होते. पहिली धाव धावफलकावरती आलेली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं जे मात्र सुरू होतोय. 4 षटकांमध्ये तब्बल 61 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. प्रत्येकाला आज अस्तित्वाचा प्रश्न मैदानामध्ये पडलेला आहे. संघर्ष तर दोन्ही संघांनी केलेला आहे. हो फॉलिंग स्वीप साठी ओळखला जाणारा खेळाडू, त्याचा ट्रेडमार्क इथे खेळण्याचा प्रयत्न होता तुषारचा. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. गोलंदाज पहा अगदी हा प्रयत्न हाणून पाडतो. चेंडू डॉट. सुंदर चेंडू या ठिकाणी आपण पाहतो. अवघी एक धाव ची मात्र स्कोर कार्ड वरती. कोण होणार नायक, कोण ठरणार खलनायक. दोन्ही संघांनी यस थ्रो साठी का तिसऱ्या पंचांना इथे रेफरन्स आहे. आणि पाहायचं आता गोलंदाजाची ऍक्शन इथे चेक केलं जाईल. हात बेंड आहे का सरळ आहे यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आणि पाहायचं आता डिसिजन काय येतो. पेअर डिलिव्हरी. एक धाव इथे धावफलकावरती आपण पाहतो. भावेश यावेळेचा बॉल आपण पाहतो जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जातील तोपर्यंत एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होतीये. सिंगल वरतीच समाधानी राहावं लागेल. सिंगल आणि डबल्सनं फरक पडणार नाही. चौकार षटकारांची परिभाषा इथे महत्वाची आहे. म्हणजे प्रति षटक एक मोठा फटका तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येणार आहे. आणि पहा इथे जर तुम्ही या परिस्थितीमध्ये सिंगल घेत असाल प्रतिस्पर्धी संघ ती हसत खर्च करणार आहे. कारण त्यांना माहित आहे सिंगलला तोटा होणार नाही. भावेश पुन्हा इथं सज्ज होतोय. यावेळेस रोहितच्या बॅटमधून फटका दमदार आहे. डीप मिड विकेटला येतोय. सरळ चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेणार आहे. आलाय शानदार चौकार. 4 धावा.
6 ऑन द बोट. यावेळेस वेग पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर गेला हा चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा अवांतर. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचेल. दुसऱ्या इनिंगचा डाव आपण पाहतो. 20 चेंडू आणि 54 असं समीकरण मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या बॅचचा बॉल बिगिट करायचा आहे. उंच गेलाय. संधी तिथे उपलब्ध होते. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. ड्रॉप दी कॅच. झेल मैदानावरती निसटला. झेलाचं रूपांतर होईल 2 धावेंमध्ये. संघाची धावसंख्या 2 ने पुढे गेलेली आहे. तबलकावरती आपण पाहतो 9 ऑन बोट. श्री गणेश तोंडली त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये. ठाकरेनगर कोल्टन या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत. या षटकाचा अंतिम बॉल. हो फुल ऑफ लेंथ. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ वरती योग्य टप्पा आपल्याला पाहायला मिळाला आणि याचबरोबर चेंडू डॉट आला. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश तोंडली जाऊन पोहोचेल. 61 चा पाठलाग करत असताना 9 धावा. चेंडू आणि बनवायच्यात 52. वेळ सातत्याने एकच सूचना आहे. आज आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. कुठलाही संघ वेळ तुम्ही घेऊ नका. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपण पाहतो. 18 चेंडू आणि 52 ची आवश्यकता. गोलंदाजी थोडंसं परिवर्तन होताना पाहायला मिळेल. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. तुषार ऑन स्ट्राईक. फुलटॉस यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळतील आणि तिथे चेंडू पायाने थांबवण्याचा प्रयत्न होता. वेल स्टॉप म्हणू शकतो आपण. चांगल्या रीतीने चेंडू थांबवला. तर यस नो बॉल. पंचांचा इशारा. वेस्ट ऑफ हाईट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा या चेंडूवरती प्राप्त होणार आहेत. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 12 ह्या धावसंख्येवरती म्हणजे एक संजीवनी देणाऱ्या धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे इथून एक ऊर्जा प्राप्त होईल बॅटिंग टीमला. एक आधार इथे मिळेल. प्रीट बॉल यावेळेचा बॉल तो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे चेंडू डॉट. शिक्रेपाडाचा टीमचा कॅप्टन आपण लगेच संपर्क करा. मित्रांनो एकच सूचना तुम्हाला सातत्यानं करावी लागते. ही फार मोठी शोकांतिका आहे. ओके 12 धावा च्या मात्र धावबलकावरती गोलंदाज तयार होतोय. फुलटॉस बॉल उंच गेला. डिस्टन्स नाही मिळालं तिथे. कॉट अँड बोल्डची संधी तिथे उपलब्ध होते. मला वाटतं विकेट आहे. फलंदाज बाद. पहिली विकेट या ठिकाणी आपण पाहतो ची पात्र येताना पाहायला मिळते. पहिला धक्का लागलेला आहे श्री गणेश तोंडली टीमला. सनल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. आज रात्रभर काय त्याने खेळ केलेला आहे. आम्ही शिरवलीकर चषकामध्ये सुंदर खेळ सनलच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. बाय तब्बल 61 धावेंचा संघ पाठलाग करतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. इथूनही सामना फिरू शकतो. अनिकेत
अनिकेतचा हा बॉल आपण पाहतो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन मध्ये तिचे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जातील तोपर्यंत एक धाव या ठिकाणं मिळेल सनलला संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 13 ह्या धावसंख्येवरती. आता खेळ थोडासा शांत झालेला आहे कारण नुकतीच विकेट आली. विकेटचा दबाव तर आता आपण पाहतो या मॅच मध्ये साक्षात आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. रनअप मध्ये यावेळेस थोडासा फोल्ट पंचांचा इशारा. डेड बॉल म्हणजे ज्या चेंडूवरती कुठली क्रिया घडत नाही असा डेड बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. अकुट टप्प्याचा बॉल पुल करायचा होता. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावरती मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करता नाही आला. 2 धावा येतील. 2 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. रोहितच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. 15 धावसंख्येवरती श्री गणेश तोंडली टीम जाऊन पोहोचेल. तर या षटकाचे 2 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. मोठाले फटके अपेक्षित आहेत आणि मोठाले फटके जर इथून आले या 2 चेंडूवरती मॅच खुली केली जाऊ शकते. या बेचा बॉल समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली येत आहेत. ड्रॉप दी कॅच. एक चूक आता निर्णायक ठरणार आहे. 1चं रूपांतर 2 धावेंमध्ये. सोप्पा झेल होता जो मैदानावरच्या आतमध्ये निसटला आणि पहा तिथे 17 वरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. या षटकाचा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो रोहित. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्क. अगदी तिथे फलंदाजाला चेंडू समजू शकलेला नाही. हलक्या हाताने ढकलल्याशिवाय पर्याय नव्हता. षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. 2 षटकं संपली. श्री गणेश तोंडले 61चा पाठलाग करत असताना 18 या धावसंख्येवरती 1 बाद 18. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायच्यात मला वाटतं 43 धावा. 12 चेंडू आणि 43 धावेंची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहतो. श्री गणेश तोंडली त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. ठाकरे नगर कोल्टन या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत. सुरुवातीला काय बॅटिंग आपण पाहिली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. लकी आणि अनिकेत दोघांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण मैदानावरती पाहिली. आता आपण पाहतो दुसरा डाव आणि दुसऱ्या डावात थोडीशी धडपड आपण मैदानावरती पाहतो. वेळ घेऊ नका मित्रांनो. आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ वाचवा. थोडासा आपण वेळ वाचवा मित्रांनो. विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. विघ्नेशचा हा बॉल तिथे पाहायचं काय डिसिजन येतो पंचांचा. यस व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतर येतोय. तर आता आपण पाहतो 12 चेंडू आणि बनवायच्यात 42. 12 चेंडूंमध्ये 42 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो फलंदाज आपल्याला रोहित जे मात्र पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा हा चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तिथे स्वतः विकेट किपर लक्की चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 धाव येते. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल आणि सिंगल बरोबर 20 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. 11 चेंडू 41 ची आवश्यकता आहे. पाहतो आपण 20 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड होते आहेत. स्ट्राईकच्या दिशेने अजूनही आपल्याला सनल पाहायला मिळतो. सामना आता थोडासा जड झालेला आहे सनल साठी. यावेळेस रनअप मध्ये थोडासा फोल्ट होताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. या बेसचा बॉल बिगिट केला सनलच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक येतात बॉल खाली. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज इथे बाद होईल. गेट. टीम मीटिंग्स घेऊ नका. चला जागेवरती खेळाडू सर्व. आणि बॅटर थोडीशी काय करा आपण.
थँक्यू डीजे. जयेश जयेश भुईर मैदानावरती दाखल होईल. गोलंदाज सज्ज होतो. तर आता मॅचचं चित्र थोडंसं बदललेलं आहे. 10 चेंडू आणि आता 41 धाव्यांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण आता समोरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आले. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज होईल रनआउट. विकेट. वीस धावा धावपलकावरती आहेत आणि इथे रनआउटची विकेट. या घडीला खरं तर श्री गणेश तोडले संघाला थोडीशी दबावात घेऊन जाणार ठरणार आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही झाला. एक धाव येते. सिंगल बरोबर आता स्ट्राईक रोटेशन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या एकने पुढे गेली आहे. 21 या धावसंख्येवरती शेवटचे चेंडू 8 आणि विजयासाठी बनवायच्यात. अजूनही धावा तब्बल 40. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू आपण बाजूचा पात्र हवेत निर्जन स्थळी चेंडू टप्पा घेईल. आता मॅच मध्ये थोडंसं जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते. एक धाव आली आहे. अजून एक चेंडू इथे शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू शिल्लक. 7 चेंडू 39 धावा. आणि यस इथे विकेट. फलंदाज आउट. आता अंतिम षटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. खरं तर आपण पाहतो स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. जय हनुमान ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवली. आम्ही शिरवलीकर चषक ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना तानिश शेट आगिवले असतील, विकास शेट जे आगिवले असतील, भरपूर मेहनत या मित्र परिवाराने घेतलेली आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला एक आकर्षक स्पर्धा या ठिकाणी आणली. किरणजी दळवे असतील, त्यामध्ये आमचे सर्व ऑर्गनायझर असतील, रामभाई आगिवले असतील, युवा शेतकरी, त्याचबरोबर पद्माकर आप्पा शिरोसे असतील. या सर्वांनी भरपूर मेहनत भरपूर कष्ट त्यांनी घेतलेले आहेत आणि पहा त्या कष्टातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो. एक सिंगल धाव या ठिकाणी येते. अंतिम षटक. आता 5 चेंडू या मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करताना पाहायला मिळतील. श्री गणेश तोंडली संघाला विजयासाठी बनवायच्यात अजून 38 धावा. आदेश गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. खोलवर टप्प्याचा हा चेंडू समजलाच नाही. चेंडू आला कुठून गेला कुठे आणि 5 चेंडू डॉट. म्हणजे मॅच मध्ये आता काही उरलेलं नाहीये. तोंडली टीम आता थोडीशी अडचणीमध्ये येते. परत एकदा मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धाव येते आणि याचबरोबर 24 धावा धावपलकावरती. 3 चेंडू आणि 37 धावेंची आवश्यकता आहे. चला पुढील टीमचा कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहे. खोलवर टप्प्याचा हा चेंडू आपण पात्र खेळला गेला. भावेश चेंडू कव्हर करेल. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होईल. एकच धाव. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्गावरती. यावेळेचा बॉल चेंडू उंच हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. विकेट जाते. फलंदाज बाद.
टेक बॉल या मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करील. रोहित चला. आणि याच बरोबर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करताना पाहायला मिळते टीम ठाकरे नगर. कोल्टन अभिनंदन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि कॅप्टन्स लगेच आपण टॉस साठी या. कॅप्टन चला टॉस साठी आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कळवा आमच्यापर्यंत.